म्हणून सगळे शिंदे साहेबांकडे जायला लागले, काम करून घ्यायला लागले। त्यावेळेस आम्ही गुवाहाटी गेलो, गुवाहाटीला झालेला परिणाम पाहिला। 33 देशांनी त्याची नोंद केली। हु इज एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे कोण आहेत? हा महाराष्ट्राचा एक टायगर आहे, हा एक वाघ आहे देशामध्ये आणि बाहेर देशामध्ये सिद्ध झालं। होय, तिथून आम्ही निघालो आणि एक ज्याला मी माझा माल म्हणतो तो सत्तेतून म्हणाला की म्हणले 40 रेडे या मुंबईमध्ये आले तर कापले जातील। पण आम्ही 40 रेडे या मुंबईमध्ये आलो, त्या रेड्यांनी या मुंबईमध्ये येऊन सत्ता स्थापन केली। आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की आमच्यावर जी टीका होती आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 6 खासदार या ठिकाणी ऑपरेशन टायगरने केले आणि काल ते बोलले यांना मारा, यांना ठोका, साले भडवे रेडे अशा पद्धतीनं वाखोल्या वाहिल्या गेल्या। अरे रावसाहेब, तुम्हाला मराठीत बोलता येतं। जर गुलाबरावाच्या पाटलाची आईराणीची शिवी जर तू ऐकली ना, आई शपथ तू जागेवरून 4 दिवस उठणार नाही। याचं कारण आज या शिंदे साहेबांनी हे दाखवून दिलंय आणि ते यांच्यावर आव्हान करतायत। हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं। आज या माणसानं सर्वसाधारण माणसांकरता ही शिवसेना ठांगली। माझा विश्वास आहे आत्मा अमर आहे। आज बाळासाहेबांचा आत्मा या हॉलमध्ये असेल आणि तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असेल की माझ्या बहादरा, शाबास, तू माझी खरी शिवसेना या ठिकाणी वाचवलीस। म्हणून आमच्या बदनाम्या सुरू है, वो समंदर को खंगोलने में है, हमारी कमैया निकालने में है। जिनकी लंगोटी फटी है वो हमारी पगड़ी उछालने में लगे है। मला तरी असं वाटतं यांचं स्वप्न साकार होणार नाही। माझी वेळ संपली आहे, चिठ्ठी आलेली आहे।